जेव्हा आम्ही औंधचा विचार करतो तेव्हा औंध हा एक कॉस्मोपॉलिटन प्रभाग आहे. बरं. तिथे म्हणजे उच्चभ्रू लोक पण आहेत हो. आणि सर्वसामान्य गरीब माणसं आहेत पण आहेत. पण असं होतं की जरा उच्च शिक्षित माणसं जरा थोडंसं गरिबांकडे दुर्लक्ष करतात, थोडंसं फक्त बंगल्यावाल्या गाड्यावाल्यांकडे पाहतात. तसं तुमचं होत नाही का? नाही, आमचा हा औंध बोपोडी हा जो प्रभाग आहे हा बेसिकली असं संमिश्र आहे की सेवा वस्ती देखील तिथे आहेत, कॉस्मोपॉलिटन देखील आहेत आणि गावठाण म्हणजे औंध आणि बोपोडी हे गावठाण एरिया देखील त्यामध्ये आहे. काम करत असताना कधीच असं वर खाली किंवा असा कधीच आम्ही भेदभाव किंवा हे असं त्याच्यामध्ये पाहिलेलं नाहीये. पण एक आहे की दोघांच्या नीड्स वेगवेगळ्या आहेत. बरं. जे कॉस्मोपॉलिटन आहेत त्यांना आता ट्रॅफिक असेल किंवा तुमचं सेफ्टीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी असेल किंवा सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू गॅस लाईनच्या बाबतीत असेल, असे त्यांच्या नीड्स वेगळ्या आहेत. बरं. इकडच्या वस्ती भागातल्या लोकांना त्यांच्या नीड्स वेगळ्या आहेत. आता जे नवीन तरुण आहेत त्यांना थोडंसं म्हणजे आता नोकरी व्यवसायामध्ये करत असताना थोडंसं व्यवसायभिमुख कसं करता येईल, महिलांना सक्षमीकरण कसं करता येईल, ह्या अनुषंगाने त्यांच्या गोष्टी वेगळ्या आहेत. ह्या गोष्टी त्यांची सांगड घालून एक चांगला एक आपण जे म्हणतो विकसित भारताच्या दृष्टीने जर जायचं असेल तर विकसित भारताचं जर 2047 मोदी साहेबांचं स्वप्न असेल त्यासाठी विकसित भारत घडायला हवा. विकसित भारत घडायचं तर विकसित महाराष्ट्र घडायला हवा आणि त्यासाठी एक विकसित असा एक प्रगल्भ व्हायला हवं. खरं बेसिक सोल्युशन आहे म्हणजे बेसिक अगदी महत्वाची कन्सेप्ट आहे. पण इतरांपेक्षा इतर नगरसेवकांपेक्षा तुमच्या डोक्यामध्ये काय आहे की मी हे अगदी विश्वासानं करू शकतो, जबाबदारीनं करू शकतो, टेक्नॉलॉजीचा काय आधार घेऊ शकता का, तुम्ही वेगळ्या पद्धतीने काही करू शकता का तुमच्या प्रभागासाठी? मी आता MS केलं प्रॉपर्टी आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये, युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न मधून मी केलं. आणि एक सांगड जी घालायची आहे, टेक्नॉलॉजी असेल, लोकांचा सहभाग असेल, बेसिकली लोकांचा सहभाग हा वाढवणं हे फार गरजेचं आहे. की बेसिकली नगरसेवक असेल किंवा कोणी असेल तर नागरिकांच्या प्रॉब्लेम्स हे प्रशासनाकडून सॉल्व्ह करून घ्यायचं त्याचं बेसिक काम असतं. पण नागरिकांचे प्रॉब्लेम्स फक्त त्यांनी प्रॉब्लेम्स न सांगता ते देखील त्याच्यामध्ये कसे सोल्युशन देऊ शकतील ह्या अनुषंगाने जर आपण काम केलं तर नक्कीच आपण एक चांगला प्रभाग घडवू शकतो असं मला वाटतं. त्यासाठी तुम्ही जर पाहिलं की आता जाहीरनामा वगैरे आपण जे करतो त्यामध्ये देखील आम्ही लोकांचे काय ओपिनियन्स आहेत, लोकांचं काय म्हणणे आहे हे आपण त्या माध्यमातून सॉल्व्ह विथ सनी ह्या माध्यमातून आपण ते सगळे ते जाणून घेणार आहोत. आणि ते जाणून घेत असताना त्यातून जे चांगले पॉइंट्स आहेत की जे आपण पुढे आपल्या प्रभागासाठी उपयोगाचे आहेत ह्या पद्धतीने आपण औंध बोपोडीसाठी एक मॅनिफेस्टो त्या हिशोबानेच करणार आहोत. एक सॉल्व्ह सनी मध्ये एक थोडं बेसिक समजावून घेतो. सनी हे तुमचं टोपण नाव आहे की खरं नाव आहे? नाही, सनी हे टोपन नाव आहे, खरं नाव चंद्रशेखर आहे. बरं. तुम्हाला सनी म्हणूनच ओळखतंय? सनी म्हणून ओळखतात. बेसिकली काय आलं होतं, माझा जन्म 84चा, तेव्हा बेता पिक्चर आला होता सनी देओलचा. आणि नेमका ते नटराज टॉकीजला असायचं आणि त्याच्या समोरच्या हॉस्पिटलमध्येच माझा जन्म झाला होता. आणि मग तेव्हा ते टोपन नाव त्या हिशोबाने सनी हे झालं. अच्छा, मूळ नाव चंद्रशेखर. चंद्रशेखर. ओके. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.